हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यासोबत शिवतारेंची सकारात्मक चर्चा। शिवतारे आज पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार। महायुतीची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता। आजच शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांची घोषणा होण्याचा अंदाज। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी रात्री 2 तास बैठक। आज काही उमेदवारांची यादी घोषित केली जाईल। बैठकीनंतर शिरसाट यांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता। भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती। नवनीत राणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। अमरावतीमधून राणांना भाजपकडून उमेदवारी। लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं। पक्षप्रवेशानंतर नवनीत राणांचं वक्तव्य। अमरावतीमधून शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ निवडणूक लढण्यावर ठाम। अडसूळ यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध कायम। साताऱ्यात शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचा अंदाज। 1 एप्रिलला पवारांची साताऱ्यात बैठक। श्रीनिवास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। रामटेक लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। रामटेकमध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोघांनीही वंचितचे एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ। आज अर्जांची छाननी, तर प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव फायनल करणार याकडे लक्ष। हेमंत गोडसेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। बैठकीनंतर गोडसेंचं वक्तव्य। उमेदवारी दिली म्हणजे विजय होतो असं नाही। नवनीत राणांना पाडणं महत्त्वाचं। अमरावतीमधून चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं जनतेला आवडलं नाही। महाराष्ट्रामध्ये एनडीएला 44 ते 45 जागा मिळणार। टीव्हीनांच्या मुलाखतीत गडकरींकडून विश्वास व्यक्त। मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही। मोदींसोबत चांगले संबंध, पण मोदी आणि माझ्यामध्ये वाद असल्याच्या विरोधकांकडूनच प्रचार। टीव्हीनांच्या मुलाखतीमध्ये गडकरींची दिलखुलास उत्तर। आमचं ठरलंय तुतारीवर लढणार। जयसिंह मोहिते पाटलांकडून धैर्यशील मोहिते लढणार असल्याचं स्पष्ट, तर धैर्यशील मोहितेंचं पवारांसोबतचं पोस्टर व्हायरल। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी नाही। डॉक्टर नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावणार नाही। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यामध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश। 8,382 मतदान केंद्रांसाठी 33,528 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार। राज्य मंडळानं महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली। 278 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची कडवी झुंज, मात्र मुंबईचा 31 धावांनी पराभव। आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड आता हैदराबादकडे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।